सदर कथा ही एका सत्य घटनेवर आधारित आहे, परंतु यातील काही क्षण किंवा काही घटना या मी तुमच्यापर्यंत काल्पनिक पद्धतीने मांडण्याचा एक साधा आणि सोपा प्रयत्न केलाय. तर ऐकूयात. कथेचे नाव काळीज. लेखक ओमकार लालजी आहेर. वर्षभर अभ्यास करून नको असलेल्या परीक्षा देऊन शशांक आणि त्याचे 4 मित्र वैतागले होते. ते कट्ट्यावर बसून मनसोक्त रील बघत होते. तेवढ्यात शेखरला एका शापित गावाच्या रहस्याची रील येते. तो ती रील सगळ्यांना दाखवतो आणि सांगतो की आपण सगळे ना या ठिकाणी जाऊयात. सर्वांचा होकार येतो. दिवस ठरतो शनिवार. सकाळी 11 वाजता सगळे निघतात. शहरापासून गावाचे अंतर जास्त असल्यामुळे त्यांना गावापर्यंत पोहोचता पोहोचता संध्याकाळ होते. ते ठीक 7 वाजता गावात पोहोचतात. ते गावातील एका पडक्या वाड्याच्या जवळ येऊन थांबतात. अचानक जोराचा वारा वाहू लागतो. पडक्या वाड्याच्या खिडक्यादार एकमेकांवर जोरजोरात आदळू लागतात. ते गाव पूर्णपणे शांत होतं. गावातील ऐकू येणारे सूर मात्र काहीतरी वेगळेच होते. एक विचित्र शांतता आणि अचानक मधूनच कुत्री भुंकण्याचा भयंकर आवाज. शशांक आणि त्याचे मित्र गावात पुढे पुढे जाऊ लागतात. ते गावातील कब्रस्तानाजवळ उभे राहतात. तेवढ्यात प्रतीक म्हणतो, ए चला, आजची रात्र की नाही आपण इथे काढूया. सगळेजण होकार देतात. प्रतीक आणि अमोल एका कबरीजवळची फरशी उचलून बघतात. इतर सर्व कबरींवरती उर्दू मजकुरात नावे लिहिली होती, परंतु त्या एकाच कबरीवर मराठीमध्ये नाव लिहिलं होतं. शशांक ते नाव वाचण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात वातावरणात बदल होतो. हवेचा वेग हळूहळू वाढू लागतो. विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागतो. शशांक मागे सरकतो. तुम्हाला माहितीये हा कोण होता? शशांक आणि त्याचे मित्र घाबरतात. तितक्यात त्याच्या पाठीमागे तो गृहस्थ येऊन उभा राहतो. शशांक आणि त्याचे मित्र आश्चर्यचकित होऊन बघू लागतात. तो गृहस्थ एकदम त्यांच्या समोर येऊन उभा राहतो, परंतु त्याच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच चमक होती. आवाज शांत, परंतु आवाजात जडपणा होता. तो स्वतःची ओळख मुलांना करून देतो. मी या गावात गेली अनेक वर्ष राहतोय आणि ही कबर ज्याची आहे ना, हा प्रभाकर पण याच गावातला एक साधा आणि सरळ माणूस होता. त्याच्यावर खूप सारे आरोप झाले. तो सर्वांना एक कथा सांगू लागतो. पूर्वी हे गाव साधं आणि सरळ होतं. प्रभाकर आणि त्याचं कुटुंब या गावात मोठ्या आनंदाने राहत होतं. परंतु एका आजाराने त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. परंतु गावाने मात्र वेगळीच अफवा पसरवली की प्रभाकरने आपल्या बायकोला भूताच्या स्वाधीन केलं आणि तिचा बळी घेतला. प्रभाकरला एक मुलगा होता, पांडू. तो थोडा वेडा असल्यामुळे त्याला प्रभाकरने शिकण्यासाठी बोर्डिंग मध्ये टाकलेलं होतं. प्रभाकरची बायको गेल्यापासून गावात विचित्र घटना घडवून आणण्यात आल्या. त्यामुळे गावातील मौलवी आणि काही धर्मगुरूंनी एकत्र येऊन ठरवलं की प्रभाकर मध्ये काही वाईट शक्ती वास करतात, त्यामुळे त्याचा नायनाट करायला हवा. गावातल्या सर्वांनी एकत्र येऊन प्रभाकरला जीवानीशी संपवून टाकलं. पण लोकांनी त्याच्या मृतदेहाला अग्निडाग दिला नाही, कारण गावाचा समज होता की त्याला इथे जाळलं तर त्याचा आत्मा गावाला त्रास देईल. त्यामुळे त्याला कब्रस्तानात पुरण्याचा निर्णय घेतला गेला. त्या गावात एक अघोरी राहत होता. तो लोकांना सांगू लागला, अपराध, घोर अपराध. तुम्ही एका निरपराध माणसाचा बळी घेतलाय. तो तुम्हाला कोणाला सोडणार नाही. परंतु गावातल्या लोकांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. प्रभाकरच्या शरीराला गाडत असताना पांडूने बघितलेलं होतं, परंतु पांडू त्यावेळी काहीच बोलला नाही, कारण त्याला माहिती होतं की यावेळी आवाज उठवला तर गावातील लोक त्याचा देखील काटा काढायला मागे पुढे बघणार नाही. त्या दिवसानंतर काही महिन्यातच गावात काही विपरीत गोष्टी घडू लागल्या. कब्रस्तानात रात्री भयंकर आणि विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. गावात लोकांना जेवणातून तसेच पाण्यातून विषबाधा होऊ लागली. गावात भयानक शांतता आणि अस्वस्थता पसरली.
गावातील सर्व लोक मदतीसाठी अघोरीकडे गेले. त्यावेळी अघोरी सांगू लागला, तुम्हाला त्याचं शव जाळावं लागल. येत्या पौर्णिमेला रात्री ठीक 1 वाजता तुम्हाला त्याचं शव जमिनीतून काढून त्याच्या शरीराला अग्निडाग द्यावा लागल. तितक्यात तिथे मौलवी येतो आणि बोलतो, ये अघोरी पागल हो चुका है, इसकी बातें मत सुनो. आपल्याला विषबाधा मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला पौर्णिमेच्या रात्री प्रभाकरच्या शरीरातून त्याचं काळीज काढून त्याची राख करून त्या राखेचं पाणी सगळ्यांना पाजावं लागेल. सर्वजण मौलवीच्या गोष्टीला सहमती दाखवतात. अघोरी पुटपुटतो, अनर्थ, घोर अनर्थ. सगळ्या गावाचा नाश होणार. तो कोणाला सोडणार नाही, नाही सोडणार तो. पौर्णिमेच्या रात्री सर्वजण कब्रस्तानात जातात. त्या रात्री भयंकर पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. प्रभाकरच्या शरीराला कबरीतून काढण्यात आलं. त्याचं काळीज त्याच्या शरीरापासून वेगळं केलं गेलं. ही सर्व घटना पांडू बघत होता. तितक्यात पांडू जोरजोरात ओरडू लागला. त्याचं ओरडणं ऐकून गावातील लोकांनी तेथून धूम ठोकली. सर्वजण गेल्यानंतर पांडू त्या शरीराला कवटाळू लागला, ओरडू लागला. पांडूने प्रभाकरला पुन्हा जमिनीत काढून त्यावर फरशी टाकून दिली. गावात मौलवीने प्रभाकरचे काळीज भाजवून त्याची राख करून त्याचे पाणी गावाला पाजले. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री मौलवी सोबत जे काही घडलं ते मात्र शहारे आणणारं होतं. मौलवी रात्री नेहमीप्रमाणे जेवण व पूजापाठ करून झोपी गेला. रात्री ठीक 1 वाजता त्याला विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. मौलवी उठून बघतो तर प्रभाकरचा मुलगा पांडू त्याच्या पायाशी बसून रडत होता. मौलवी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करतो, मात्र पांडू त्याचं काहीच ऐकत नाही. तितक्यात अचानक पाठीमागून जोरात हसण्याचा आवाज येतो. मौलवी मागे फिरतो तर त्याच्या मागे एक विकृत आणि विचित्र सावली उभी असते. पांडू मौलवीवरती झेप मारतो आणि त्याला जीवानीशी संपवतो. सकाळी मौलवीच्या घराबाहेर अंगणात त्याचं शरीर सापडतं, परंतु शरीरातून काळीज काढून घेतलेलं असतं. त्या रात्रीनंतर गावात विचित्र गोष्टी घडू लागल्या. लोक अचानक गायब होऊ लागले. काही लोकांना रात्रीच्या वेळी प्रभाकर दिसल्याचा भास होऊ लागला. त्याचे केस वाढलेले, डोळे लाल, शरीर कुजलेलं. त्या रात्री पांडू गावभर ओरडत फिरू लागला, आता तो येणार, तो कोणालाही जिवंत सोडणार नाही. गावकरी पुन्हा अघोरीकडे गेले आणि गावातील घडत असलेल्या घटनांबद्दल सांगू लागले. त्यावर अघोरी बोलला, तुमच्या अंधश्रद्धेमुळे एका माणसाला मृत्यूनंतर ही यातना भोगावी लागत आहे. आत्ता तरी त्याच्या शरीराला अग्निडाग देऊन मुक्त करायला हवं. त्या रात्री सर्वजण कब्रस्तानात गेले, परंतु त्या ठिकाणी प्रभाकरचं शव नसून राखेचा ढीग होता. पाठीमागून अचानक हसण्याचा आवाज येऊ लागला आणि गावकऱ्यांच्या पाठीमागे एक अनोळखी चेहरा येऊन उभा राहिला. त्याचे केस वाढलेले, डोळे लाल, शरीर कुजलेलं होतं आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रभाकर होता. प्रभाकर थरथरत्या आवाजात हसत म्हणाला, हा गाव आता माझ्या आत्म्याचा कैदखाना असेल. मी इथे कोणालाही जगू देणार नाही. आणि त्या रात्री संपूर्ण गाव वाऱ्याच्या झोक्याप्रमाणे नाहीसं झालं. काही दिवसानंतर एका साथीच्या आजाराने पांडूचाही मृत्यू झाला. पांडू मरत असताना एक गाणं गुणगुणत होता, गुमनाम है कोई, बदनाम है कोई. त्यानंतर त्या गावात कोणीच जगू शकलं नाही.
आणि तेव्हापासून या गावाला शापित गाव म्हणून ओळखू जावं लागलं. यावर शशांक विचारतो, पण मग तुम्ही कोण आहात? कारण तुम्ही म्हणालात या गावात कोणीच राहू शकत नाही, आणि मग तुम्ही कसे? तो गृहस्थ मंद मंद हसतो आणि अचानक वातावरणात बदल होतो. कब्रिस्तानातील झाडामागून एक व्यक्ती हसत हसत बाहेर येतो. त्याचे केस वाढलेले, डोळे लाल, शरीर कुजलेलं. शशांक आणि त्याचे मित्र घाबरतात. प्रतीक घाबरत घाबरत विचारतो, तुम्ही कोण आहात? मी प्रभाकर दिनू जवळीकर. आणि तो दिसतोय ना, तो माझा मुलगा पांडू प्रभाकर जवळीकर. दोघेही मोठमोठ्याने हसू लागतात. त्यांचं हसू हळूहळू भयानक होऊ लागतं. शशांक आणि त्याचे मित्र गावाबाहेर पळू लागतात, परंतु ते पळत असताना फिरून फिरून त्याच जागेवर येत असतात. आणि यातच सकाळ होते. सकाळी गावाच्या वेशीवर शशांक आणि त्याच्या मित्रांचे मृतदेह आढळतात. त्यांच्या छातीवर खोल जखमा असतात. आणि भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरातून त्यांचं काळीज वेगळं केलेलं असतं. त्या गावाचे रहस्य आणि त्याचे शापित्व अजूनही संपलेलं नाहीये. तिथे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे कुठे ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर अनुभवी माणसाचा सल्ला नक्की घ्या. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत शुभरात्री.